नमस्कार, जय अंबे। शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आज आपण पोहोचलो आहे निफाड तालुक्यातील उगावखेडे। फायनल पॉइंट प्रत्येक पाऊल आपल्या काळजीचं या चॅनलच्या माध्यमातून। तर आपण अशा ठिकाणी आलो आहे ज्या देवीचं महत्त्व एक स्वरूप पाकिस्तान या देशात असून दुसरं स्वरूप भारतामध्ये आहे। तर संपूर्ण इतिहास या भगवतीचा आपण आपल्या फायनल पॉइंट चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया। चला। त्रिगुणी वृक्ष ज्याला एक बांधलेला पार आहे। पंचक्रोशीतील सर्व महिला भगिनी आपली आस्था घेऊन इथं संपूर्ण घट मांडत असतात। म्हणजे अतिशय या मंदिराचे वेगवेगळे वैशिष्ट्य आपल्याला अजूनही जाणून घ्यायचे। आपण आता मुख्य प्रवेशद्वारातून मध्ये प्रवेश करूया। इंग्लज माताच्या मेन गाभाऱ्यामध्ये आपण पोहोचल्यानंतर आपण बघू शकतात प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वारामधून सर्व भाविक आपापल्या भावना, इच्छा, आकांक्षा, आपल्या अडचणी या सर्व भगवतीच्या चरणी येऊन व्यक्त करत असतात। हाकेला, भावनेला, इच्छा, आकांक्षाला धावणारी भगवती म्हणून संपूर्ण भारतामध्ये जिचं नाव आहे। या मंदिराचे सेवेकरी आपल्या समवेत जोडले गेलेले वंश परंपरेने त्यांचे सर्व पूर्वज या भगवतीची पूजा करत असतात। तर आपण अधिक माहिती आपल्या नाव अनिरुद्ध विष्णुपंत पंगे गुरुजी, हिंगलाज मातेची पुजारी। हिंगलाज माता ही 52 शक्तिपीठांपैकी एक असल्याने दशनाम गोसावी, भावसार समाज, सिंधी समाज, कोकणस्थ ब्राह्मण, साळी, माळी, तेली असे 27 समाजाची कुलस्वामिनी। हिंगलाज मातेचं मूळ स्थान हे पाकिस्तान बाउंड्रीवरती बलुचिस्तान इथे आहे। डोंगरपुरी महाराज एक मोठे तपस्वी साधू होते। तर त्यांनी देवीची 95 वर्षे पायीवारी केल्यानंतर देवीला आपल्या गावी घेऊन चालले। तर रस्त्याने येताना राजस्थान, गुजरात, नंतर महाराष्ट्रामध्ये इकडे नाशिक मार्गे चालले होते। नदीला महापूर आलेला होता। त्यांना असं वाटलं की आपण एवढ्या दूरवरून आलोय, कोणती अडचण आली नाही, पण इथे काहीतरी संकेत असावे देवीचे। म्हणून त्यांनी मागे वळून बघितलं तर देवी इथे स्थित झाली। देवीने सांगितलं की मी तुला वचन दिलेलं होतं का जिथे मागे वळून बघशील तिथे मी स्थित होईल, म्हणून तुम्ही आता मागे वळून बघितलं, मी आता पुढे येऊ शकत नाही। म्हणून देवीने इथे दिव्य रूप स्थान थांबली देवी। आणि नंतर डोंगरपुरी महाराजांनी देवीची प्राणप्रतिष्ठा पूजा केल्यानंतर तिथे 1008 फूट अंतरावरती तिथे जिवंत समाधी घेतली, संजीवनी समाधी। त्यानंतर आश्विन नवरात्र जे आता सध्या चालू आहेत, तर आश्विन नवरात्रामध्ये घटस्थापना झाल्यानंतर येणारा पहिला बुधवार त्या दिवशी देवीची मोठी भव्य यात्रा असते, प्रचंड गर्दी असते। मंदिराची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतल्यानंतर उर्मिला सारिका गुरु अर्धनारीश्वर ज्या जगतपितानी महादेवानी महादेवींना ज्या आपल्या यांना जो आशीर्वाद दिलाय यांची पूजा केली म्हणजे शिव आणि शक्तीची पूजा होत असते। अशा महादेवाचे महादेवीचे अवतार या मंदिराच्या बाहेर आहे। आपल्या यूट्यूबच्या आपल्या फायनल पॉइंट चॅनलच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर असे गुरु आपल्याला कधी भेटल्यानंतर आपण यांची सेवा करा, यांची अवहेलना करू नका। कारण भगवंत महादेवांनी ग्रंथपुराणमध्ये, शिवमहापुराणमध्ये सांगितलं की ह्या लोकांचा तुम्ही मान सन्मान ठेवा, यांची पूजा करा आणि यांचा सदैव मान सन्मान ठेवल्याने आपली प्रगती होते, उद्धार होतो। त्यामुळे पार्वती पते हर हर महादेव शंभो।